श्रोतेहो, आता आपण ऐकूया परभणी येथील मातोश्री जिजाऊ ग्रामविकास मंडळ संचलित जिजाऊ ज्ञानतीर्थ अकॅडमीचे सचिव प्राध्यापक श्रीयुत नितीन लोहट यांच्याशी केलेली त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयी बातचीत. नमस्कार श्रोतेहो, शैक्षणिक गोष्टींना आज खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण सामाजिक जागृती ही शिक्षणामुळे होते हे आता समाजाला कळून चुकलेलं आहे. ज्ञान ग्रहण करणं, ज्ञान आत्मसात करणं, शिक्षण घेणं ही आज निश्चित काळाची गरज असली तरी ते ज्ञान चांगलं मिळालं पाहिजे, उत्कृष्ट मिळालं पाहिजे आणि आपली मुलं शैक्षणिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. ही धडपड जशी पालकांची असते तशीच काही संस्थाही ह्यामध्ये खूप हिरिरीनं काम करत असतात आणि स्वतःला झोकून देऊन काम करून मुलांना उभारण्याचं काम, समाजाला उभारण्याचं काम आणि देशाला उभारण्याचं काम नागरिक म्हणून करत असतात. अशीच एक संस्था आहे मातोश्री जिजाऊ ग्रामविकास मंडळ आणि त्यांच्या अंतर्गतच चालणारं जिजाऊ ज्ञानतीर्थ अकॅडमी ही आहे. आणि या अकॅडमीचे, या संस्थेचे सचिव प्राध्यापक नितीन लोहट सर यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. सर, रेडिओ परभणी 90.8 FM साठी आपण जे आम्हाला उपलब्ध झालं त्याबद्दल सुरुवातीला धन्यवाद. आता प्रथम मला सांगा की आपली ही जी मातोश्री जिजाऊ ग्रामविकास मंडळ आहे ही स्थापना कधी झाली आणि आपण इकडे कसे काय संस्थेकडे वळलात? सर्वप्रथम रेडिओ परभणी FMच्या सर्व श्रोत्यांना मी नितीन लोहट सस्नेह माझा नमस्कार सर्वांना. तर सर, 2001 साली माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि साहजिकच कुठलाही पोस्ट ग्रॅज्युएट जेव्हा त्याचं शिक्षण पूर्ण करतो त्यानंतर तो नोकरीच्या, व्यवसायाच्या शोधात असतो आणि ह्या सगळ्या नोकरी व्यवसायाच्या शोधात असतानाच्याच काळामध्ये जिजाऊ ज्ञानतीर्थ या संस्थेची स्थापना जून 2001 साली मी केली आणि तिथून पुढे हा सगळा प्रवास सुरू झाला. अच्छा, संस्थेची स्थापना तर केली. बरं, काय उद्देश आपले काय होते सुरुवातीला? हे पहा की बरेच लोक असं म्हणतात की प्लॅन युअर वर्क अँड वर्क युअर प्लॅन, परंतु माझ्या बाबतीत आणि या संस्थेच्या बाबतीत जरा गोष्ट वेगळी आहे. कुठलाही पोस्ट ग्रॅज्युएट जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा पहिल्यांदा त्याला माझा चरितार्थ कसा चालेल यासाठीची त्याची धडपड असते. आणि एखादा व्यक्ती असा असतो की तो प्लॅनच करतो की मला एखादी संस्था उभी करायची, एखादा कारखाना उभा करायचा आहे किंवा एखाद्या व्यवसायात जायचं आहे किंवा मला सामाजिक क्षेत्रात काम करायचं आहे वगैरे वगैरे. माझ्या बाबतीत तसं नव्हतं. टप्प्याटप्प्यानं हे होत गेलेलं सगळं डेव्हलपमेंट आहे आणि मुळात रोजीरोटीच्या शोधामध्ये एक त्या काळातला तरुण 2001 सालचा, आजपासून साधारण 23 वर्षापूर्वीचा, तर हे धडपड करत असताना त्या काळात जसे जसे मार्ग सापडत गेले तसा तसा या संस्थेचा विकास झाला. त्याची सुरुवात मी थोडक्यात सांगतो की परभणीत 2000च्या दरम्यान विश्वशांती ज्ञानपीठ नावाचं एक खूप छान निवासी संकुल परभणीमध्ये चालायचं. आदरणीय यज्ञकुमार करेवार सर त्याचे संस्थापक होते. त्यांनी माझ्या माहितीनुसार 1996-97च्या दरम्यान त्याची स्थापना केली होती आणि परभणीतलं ते पहिलं निवासी युनिट होतं की ज्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रज्ञावंत मुलांना आणि मुलींना निवास, भोजन आणि एक क्वालिटी एज्युकेशन देण्याचा त्यांनी जो संकल्प केला होता, तर त्यातून खऱ्या अर्थानं जिजाऊ ज्ञानतीर्थची सुद्धा सुरुवात झाली असं सांगायला मला आनंद होतो. मी सरांच्या युनिटला 2000 साली जॉईन झालो ॲज अ टीचर. 2000 आणि 2001 हे 2 वर्ष मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी टीचिंग केलं. जे काही मानधन त्यावेळेस मला मिळत होतं त्या काळातल्या वेजेसनुसार ते माझ्यासाठी ठीकठाक होतं. मला तिथं मानधन किती मिळालं, पगार किती मिळाला यापेक्षा मला एक कॉन्सेप्ट मिळाला की आपणही या पावलावर पाऊल टाकून एखादी संस्था उभारू शकतो आणि आपली बेरोजगारी दूर करू शकतो आणि मुलांनाही एक क्वालिटी एज्युकेशन देऊ शकतो. अशा पद्धतीनं खऱ्या अर्थाने या संस्थेची सुरुवात झाली. 2001 साली जून 2001ला परभणीच्या ग्रामीण भागातून जी मुलं मुली परभणी शिकायला यायची त्यांच्या निवास, भोजनाची आणि एक क्वालिटी एज्युकेशनची व्यवस्था आम्ही कृषीनगर, गंगाखेड रोड या ठिकाणी आमच्या राहत्या घरामध्ये खरं तर त्याला सुरुवात केली. अगदी 4च रूमचं घर होतं. बाजूला दुसऱ्या 4 रूम आम्ही किरायाने घेतल्या. पहिलं वर्ष तर किरायानं सुद्धा घेतल्या नाही. त्या 4 रूममध्येच काही मुलं आणि एक बाजूची एक रूम किरायानं करून एक साधारण 9 मुलांपासून
या संस्थेची सुरुवात झालेली होती आणि कुटुंबातूनच सुरुवात झालेली असल्या कारणानं याला फारच अनौपचारिक पद्धतीचं एक स्वरूप होतं आणि मग त्या मुलांना सकाळ दुपार जेवण असेल, त्यांचा निवास असेल आणि त्यांच्या सगळ्या विषयांची इत्यंभूत तयारी असेल, त्यांच्याकडनं अभ्यास करून घेणं असेल, अशा पद्धतीनं जिजाऊ ज्ञानतीर्थाची सुरुवात झाली. मला सांगायला आनंद वाटतो की त्या 9 पैकी पहिल्याच वर्षी 3 विद्यार्थी, म्हणजे ते 12वीचेच विद्यार्थी होते, डायरेक्ट 12वीला आलेले होते आणि कला शाखेचे विद्यार्थी होते. त्यातले 3 विद्यार्थी हे बोर्डात मेरिट आले आणि त्याची इतकी चर्चा समाजामध्ये झाली की एका साध्या छोट्या 4 रूमच्या घरामध्ये मुलं राहतात, अभ्यास करतात आणि मेरिट येतात. त्या काळामध्ये डीएडचं खूप मोठं प्रस्ताव होतं. डीएडला खूप मोठी व्हॅल्यू होती. नोकरी ताबडतोब मिळवून देणारा कोर्स म्हणून सुद्धा डीएडकडे पाहिले जायचं आणि 3 मुलं मेरिट आली, बाकीची 6 मुलं सुद्धा खूप चांगल्या मार्कानं पास झाली आणि ती त्याच वर्षीच्या जून जुलैमध्ये डीएडला लागली सगळीच मुलं. आज ती सर्व मुलं स्वतःच्या पायावर उभी आहेत आणि तोच खऱ्या अर्थानं एक आपण बिग बँग जसं म्हणतो, तर तो बिग बँग आम्हाला 2001 साली मिळाला. मग पुढच्या वर्षी ती संख्या 25-30 वर गेली, त्याच्या पुढच्या वर्षी ती संख्या 100 वर गेली आणि 2006 साली माझ्याकडे 600 मुलं आणि मुली कृषीनगर या एरियामध्ये प्रत्यक्ष राहायला होती. म्हणजे 2001 ते 2006चा या 5 वर्षाचा जर प्रवास पाहिला तर दरवर्षी 100 मुलांचं इन्क्रिमेंट या इन्स्टिट्यूटमध्ये झालं आणि खऱ्या अर्थानं मूर्त रूप या संस्थेला यायला सुरुवात झाली. आता सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की हा प्रवास तुम्ही जरी आता थोडक्यात सांगितला असला तरी संस्था स्थापन करण्यापूर्वीच आपलं फॅमिली बॅकग्राऊंड काय होतं, एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय होतं, थोडंसं सांगा ना, म्हणजे त्याच्या पुढे आपल्याला जाता येईल. खूप छान प्रश्न तुम्ही विचारला. खरं तर कसं असतं की आपण असं मराठीत म्हणतो की आडात असेल तर पोहऱ्यात येतं आणि आपल्या मराठीतल्या म्हणी फारच समर्पक असतात. साहजिकच माझे वडील जिल्हा परिषदेला शिक्षक होते. 2002 साली त्यांनी VRS घेतली मुख्याध्यापक म्हणून जिल्हा, आणि त्यांनी चळवळीत काम केलेलं असल्या कारणानं जनसंपर्क त्यांचा परभणी, हिंगोली तसा पाहिला तर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रभर त्यांचा संपर्क होता आणि एक आत्मविश्वास होता की आपण एखादा समाजाला एखादा विचार, एखादा प्रकल्प, एखादी संस्था देण्याचा जर आपण प्रयत्न केला तर नक्कीच त्यात यश मिळेल. कारण अनेक अंगानं चळवळीत काम करणाऱ्या माणसाला एक आत्मविश्वास त्याचा उंचावलेला असतो आणि मला त्या गोष्टीचा खूप मोठा फायदा झाला असं मला वाटतं. मग वडिलांशी सल्लामसलत करत असताना आपल्याकडे विद्यार्थी तर भरपूर आहेत, परंतु शाळा नाही, महाविद्यालय नाही, आपल्याला या मुलांचं कुठंतरी एनरोलमेंट इतर शाळांमध्ये करायला लागतं. अशा पद्धतीची त्या काळातली परिस्थिती होती. मग 2006 साली वडिलांशी सल्लामसलत करत 2001ला आम्ही आमच्या मंडळाची स्थापना केली आणि 2005-06ला ज्यावेळेस वसंतराव पुरके शिक्षण मंत्री होते तर त्यांनी एक शिक्षण मंत्रालयाकडनं एक जाहिरात वर्तमानपत्रामध्ये पब्लिश झाली की कायमस्वरूपी विनानोंदणी तत्वावरती शासनाला समाजामध्ये शाळा उभ्या करायच्यात आणि मला वाटतं की तो माझ्यासारख्या एका तरुणाला त्या काळातल्या एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती की विद्यार्थी आहेत, 500-600 विद्यार्थी आहेत, वर्ग 11वी 12वी असतील, 8, 9, 10ची संख्या भरपूर आहे, पण शाळा नाही. आणि विनानोंदणी तर विनानोंदणीत हरकत नाही, पण एक शाळेचं एक मूर्त स्वप्न त्या ठिकाणी साकार होणार होतं आणि मी ती ऑपॉर्च्युनिटी अत्यंत म्हणजे तत्परतेनं ती ग्रॅब केली आणि तात्काळ एक प्रस्ताव सबमिट केला गव्हर्नमेंटला, जिल्हा परिषदेला. आणि आनंदाची वार्ता अशी होती की त्याच वर्षी एक माध्यमिक शाळा आणि एक कनिष्ठ महाविद्यालय शासनानं आमच्या संस्थेला देऊ केलं. आमची गरज कशी भागली की विद्यार्थी होते, शाळा नव्हती, प्रत्यक्षात एक युनिट नव्हतं, पण 2006ला ते साध्य झालं. आणि 2006ला मला सांगायला आनंद होतो की 2006ला माझ्या महाविद्यालयाची त्या काळात म्हणजे 6च्या बॅचला 25 विद्यार्थी मेरिट आले. आणि मला वाटतंय एकाच महाविद्यालयाचे स्थापनेच्याच वर्षी एवढे विद्यार्थी मेरिट येणं कदाचित ही महाराष्ट्राच्या स्टेट बोर्डाच्या इतिहासातही कदाचित आणि एका शाखेचे ही पहिलीच वेळ असेल. त्याचबरोबर नुसते मेरिट नाही आले तर राज्यात पहिला, दुसरा आणि तिसरा, म्हणजे मला त्या मुलांची नावं सुद्धा आजही पाठ आहेत, माहिती आहेत. नीता आव्हाड, क्रांती डोंबे आणि स्वाती रेंगे या 3 विद्यार्थिनी 2006च्या बॅचला महाराष्ट्रात प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे सलग पहिल्या 3 क्रमांकासह इतर 25 विद्यार्थी मेरिट आले. आणि संस्थेच्या स्थापनेच्या वर्षीच हा जबरदस्त निकाल समाजामध्ये इतक्या पॉझिटिव्ह अँगलनं पुढे गेला की आम्हाला पुढे कधी थांबायची गरज पडली नाही. सर, सगळ्यात महत्त्वाचा असा प्रश्न आहे की हॉस्टेल म्हटल्यानंतर
व्यवस्था खूप महत्त्वाची असते. अगदी घरच्यासारखं खाण्यापिण्यापासून ते राहण्यापर्यंत आणि विद्यार्थ्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. आई वडील हे विश्वासानं आपल्या ताब्यात दिलेलं असतं मुलांना. मग त्या काळात तर अशा पब्लिसिटीची गरज नव्हती आणि लोकांना पण माउथ पब्लिसिटी की जेणेकरून तुम्ही जी सुविधा दिलेल्या होत्या त्या काळातल्या प्राथमिक अवस्थेतल्या त्या विद्यार्थ्यांना कशा दिल्या होत्या की जेणेकरून त्यांचं भविष्य सुद्धा त्यातून घडत होतं. मुळात आहार चांगला दिला, वेळेवर दिला तर विद्यार्थी चांगल्या पद्धतीचा अभ्यास करत असतात. ही जी व्यवस्था असते अगदी घरच्यांसारखी, ती आपली व्यवस्था कशी होती सुरुवातीच्या काळातली? सर, मला असं वाटतं की आपण सुविधांच्या नावाने जर एखादं युनिट सुरू करत असू तर त्याच्यामध्ये आपण कधी परिपूर्ण होणार नाहीत. आपण विचार आणि उद्दिष्टांच्या नावानं जर एखादी संस्था सुरू केली तर मला वाटतं ते नक्कीच समाधान देणारं असतं समोरच्यालाही आणि देणारालाही. आमची मुहूर्तमेढ म्हणजे माझ्या संस्थेची मुहूर्तमेढ ज्या विचारावर झाली, मी तुम्हाला सांगतो की जेथे साधनेची पराकाष्ठा होते तेथे सिद्धी हात जोडून उभी राहते. हे संत वचन आम्ही आमच्या संस्थेचं ब्रीदवाक्य म्हणून निवडलं आणि त्या काळामध्ये गरज दोघांनाही होती. म्हणजे संस्थाचालक म्हणून आम्हाला होती आणि विद्यार्थी म्हणून पालकांना आणि विद्यार्थ्यांना होती. या गरजेपुरती व्यवस्था आम्ही निर्माण केली. म्हणजे फार फार तर सांगायला काय की निवासाच्या व्यवस्थेमध्ये सतरंजी झोपायला होती. क्लासरूम म्हटलं तर तुम्हाला साधे बेंचेस होते, टीन शेडचे क्लासरूम होते. त्याचबरोबर जेवणाची व्यवस्था म्हटलं तर वरण भात पोळी भाजी असं खूप घरगुती साध्या पद्धतीचं जेवण होतं. आणि अभ्यासिका, टेबल खुर्ची, जे सो कॉल्ड आपण प्रोफेशनल युनिट म्हणतो, अशी कुठली व्यवस्था, कारण इतक्या कमी खर्चामध्ये, कारण ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्याला त्या काळात 7-8-10 हजार सुद्धा खूप जास्त वाटायचे, पण अत्यल्प फीसमध्ये आणि ह्या तुटपुंज्या व्यवस्थेमध्ये उद्दिष्ट मात्र नेक होतं. आमच्या पोटातून येणारी जी तळमळ होती, मी असेल, माझं कुटुंब असेल, माझे शिक्षक असतील किंवा व्यवस्थापन पाहणारे त्या काळातले माझे सहकारी असतील, तर त्यांच्या आतून येणारी जी तळमळ होती, जी आत्मीयता होती, जो एक सहृदयी भाव होता विद्यार्थ्याने पालकांबद्दल आणि एक उद्दिष्ट होतं की ग्रामीण भागातल्या मुलामुलींना आपल्याला तात्काळ 2-2.5 वर्षामध्ये पायावरती उभी राहिली पाहिजे. मुळात कसदार शिक्षण मिळालं पाहिजे, एक विचार मिळाला पाहिजे आयुष्यामध्ये उभं राहण्यासाठी, की शेवटी माणसाच्या प्रगतीचा जो आलेख आहे किंवा जो पाया आहे तो विचारावर अवलंबून असतो. तर तो विचार देण्याचा सातत्यानं आम्ही प्रयत्न केला, एक सकस शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं की दोघांच्याही समाधानाचा जो दुवा होता तर ते कष्ट होते, ती सहानुभूती होती, ती आत्मीयता होती, तो विचार होता ज्या विचारावर 2006 ते पुढचा, तसं तर 2001 ते आजपर्यंतचा प्रवास आमचा नक्की विचारावर चालू आहे. आणि हजारो विद्यार्थी या संस्थेनं अत्यंत अल्प फीसमध्ये आज पायावर उभी केली आहेत आणि प्रचंड मोठा व्याप या संस्थेचा आता वाढलेला आहे आणि महाराष्ट्रभरच नव्हे तर भारतभरच नव्हे तर परदेशातही या 22-23 वर्षामध्ये अनेक विद्यार्थी आज सन्मानानं, अभिमानानं, आत्मविश्वासानं पायावरती उभी आहेत. निश्चितच तुमची विचारावर चालणारी संस्था आहे. ज्ञानाचं तीर्थ देत देत आपण ज्ञान तीर्थ उभा केलेला आहे. त्यामुळं आज एवढे मोठे आपल्याला जी सगळे वास्तू उभा राहिलेली दिसते, प्रगती दिसते. परंतु या पायावर मी का विचार करतो किंवा या पाया का सांगायचं म्हणतो की लोकांना हे सगळं मोठं दिसत असतं, पण पेरणी जी केलेली असते तुम्ही, विचारांची असेल, कष्टाची असेल, तुमच्या नियोजनाची असेल, व्यवस्थापनाची असेल, ती खूप महत्त्वाची असते. त्याशिवाय कुठलीच युनिट उभा राहू शकत नाही आणि विश्वास माणसांना दिल्याशिवाय ते शक्य होत नाही. तर त्या दृष्टीनं आपण जर विचार केला तर सुरुवातीच्या काळात तुम्ही पालकांना दिलेला विश्वास, त्यावर आज हे सगळं उभं राहिलेलं आहे आणि त्यामुळेच हे वाढत गेलंय. परंतु आपण म्हणतो की पैशाचं सोंग करता येत नाही. आपल्याला घरी संसार चालवत असताना, कुटुंब चालवत असताना जे काही अडचणी येत असतात त्यापेक्षा दुसऱ्यांची मुलं सांभाळत असताना आणि परिवारातल्यासारखं सांभाळत असताना त्या ज्या सुरुवातीच्या काळातल्या अडचणी होत्या त्यावर कशी मात केली तुम्ही? फीस देतील पण काही पालकांची परिस्थिती बिकट असते. अशा काळात तुम्हीच एकच बेरोजगार असता, तर त्या दृष्टीनं कसं तुम्ही उभा केलं? खरं तर या मुलाखतीच्या माध्यमातून आज आपण वर्तमानात इतके बिझी आहोत की भूतकाळात आपल्याला डोकावायला वेळच मिळत नाही. पण तुमच्या मुलाखतीच्या सुंदर प्रश्नातून तो काळ सगळा डोळ्यासमोरून जातोय. फार सुंदर प्रश्न आहे. व्यवस्था उभी करायची तर पैसा लागतो, फायनान्स लागतो आणि आपण स्वतः बेरोजगार अवस्थेतून सगळं जातोय. वडील प्राथमिक शिक्षक, त्या काळामधल्या ज्या काही कुटुंबाची फायनान्शियल सिच्युएशन होती ती खूप नाजूक होती आणि घरामध्ये असं फार काही ऐश्वर होतं, खूप मोठा पैसा होता. शाळा उभी करायची म्हणजे जमीन घ्यायची, वर्ग खोल्या बांधायच्या, इमारती बांधायच्या, हॉस्टेल्स बांधायचे, असं काहीही नव्हतं. आणि हे जर ठरवून केलं असतं तर कदाचित ते शक्यही झालं नसतं. जेव्हा तुम्ही पुराणात सांगितलं की कर्म करो
फलकी अपेक्षा मत करू. अगदी त्याच तत्वावरती हे सगळं साध्य झालेलं आहे. याच्यात सगळ्यात मोठा रोल जो राहिलेला आहे तो माझ्या वडिलांचा आणि माझ्या पत्नीचा राहिलेला आहे, असं मी अत्यंत नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. 2001 साली माझं लग्न झालं आणि 2001 सालीच संस्थेची स्थापना झाली. आणि त्यात एक प्लस पॉईंट असा होता की माझी पत्नी ही माझ्या विवाहापूर्वी जिल्हा परिषदेला शिक्षिका होती. म्हणजे एक चाक गाडीचं मजबूत होतं. निदान घर चालण्यासाठीचा जो काही आटापिटा होता तो मला व्यक्तिगत करण्याची गरज नव्हती. तिथं मी निश्चिंत होतो. जरी आपला हा प्रयोग अयशस्वी झाला तरी आपल्या घराचा चरितार्थ चालण्यापुरती अर्थव्यवस्था पत्नीच्या निमित्तानं ती तयार झालेली होती आणि त्याची एक चिंता नव्हती. आणि वडिलांनी जी काही थोडी बहुत मायापुंजी त्यांच्याकडे होती, जे काही वेळोवेळी त्यांना वेगवेगळ्या आर्थिक स्रोतामधून त्यांनी मला जे काही त्या काळामध्ये गरजा होत्या त्या वडिलांनी आणि माझ्या पत्नीनं पूर्ण केल्या. माझ्या बाबतीत आणि या संस्थेच्या बाबतीत एक गोष्ट मात्र खरी आहे की जेव्हा जेव्हा पैशाची गरज पडली तेव्हा माझ्या पत्नीचं सॅलरी सर्टिफिकेट हे मला अगदी असं आशेचा किरण वाटायचं. त्या काळात ज्या काही बँका परभणीमध्ये असतील, पतसंस्था असतील, जेव्हा गरज पडेल किंवा काय सोनं नाणं असेल, जी काही म्हणजे RD वगैरे तिचं जे काही जमा होतं ते अगदी एका मिनिटाच्या आत त्याचं सगळं व्यवस्थापन आपल्याकडे घ्यायचं, ते पैसे उचलायचे आणि संस्थेत जिथं जिथं गरज आहे, कधी जमिनी घ्यायच्या, कधी फर्निचर घ्यायचं, कधी ह्या वर्गखोल्या बांधकामासाठी व्यवस्था करायची, मुलांची फीस प्लस पत्नीच्या सॅलरी सर्टिफिकेटवर उचललेलं कर्ज, वडिलाकडनं घेतलेले उधार उसने पैसे आणि काही मित्रांकडनं, काही नातेवाईकांकडनं उभा केलेला फंड, अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं या संस्थेचा म्हणजे संस्थेचा सुद्धा एक चरितार्थ असतो तो असा उभा राहिलेला मला आठवतोय. मी कधीही चिंता केली नाही की मी घेतलेले पैसे फेडू शकेन की नाही किंवा माझे कर्ज दूर होतील की नाही, याची मला कधी चिंता वाटली नाही. कारण विचारावर खात्री होती आणि आपण जे करतोय ते नक्कीच पुण्यकर्म आहे. कुणालाही शिक्षित करणं याच्या इतकं चांगलं काम मला नाही वाटत दुसरं कुठलं असेल. आणि ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये काम करत असताना दररोज वर्षानुवर्ष वाढत जाणारे जे रिझल्ट्स आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करत गेलेले प्रयोग आहेत, या सगळ्या प्रयोगातून टप्प्याटप्प्यानं कर्ज काढत काढत आजही प्रचंड मोठं कर्ज जरी संस्थेवर असलं तरी उत्पन्न कर्ज याचा मेळ घालत एक दर्जेदार शिक्षण आजही आम्ही देतोय. आणि त्या काळातही आम्ही असंच टप्प्याटप्प्यानं या सगळ्या व्यवस्थेला उभं करण्याचा प्रयत्न केला. निश्चित तुमच्या कष्टाला जर सलामच आहे, परंतु वडिलांनी ज्ञानदानाचंच काम केलं, तुम्ही तेच पुढं स्वीकारलं त्यांचा वसा. वडिलांची अपेक्षा काय होती? पण आपल्या मुलांना शेवटी मुख्याध्यापक म्हणून वडील होते, मुलगा शेवटी मोठा भाऊ आहे ही कुठल्याही पालकाची अपेक्षा असते आणि शिक्षक म्हणून तर खूप मोठी अपेक्षा असते. त्यांची काय अपेक्षा होती तुमच्याकडून? सर, तुम्ही आता जो प्रश्न विचारलाय तर तो समकालीन पालकांसाठीचा प्रश्न आहे असं मला वाटतं. मी ज्या काळात किंवा तुम्ही आम्ही सगळे समवयस्कच आहोत, त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं पालक आपल्या पाल्याच्या बाबतीत इतका काही क्युरियस नव्हता की माझ्या मुलांना अमुकच क्लास 1च झालं पाहिजे, डॉक्टरच झालं पाहिजे, इंजिनियरच झालं पाहिजे किंवा शिक्षकच झालं पाहिजे, व्यवसायातच आलं पाहिजे. आणि मीही त्याच मानसिकतेतल्या कुटुंबातून आलेला आहे. भलेही वडील मुख्याध्यापक होते, त्यांचं पूर्ण शैक्षणिक प्रवास त्यांचा अख्ख्या आयुष्याचा शिक्षणातूनच गेलेला होता, पण त्यांनी असं कधी अट्टहास केला नाही की तुला अमुकच करायचं आणि तमुकच करायचं, तू तुझं शिकतोय, तू तुझ्या पायावर उभं राहशील. पण मला एक वाटतं की मी जेव्हा विचार करतो त्या काळात आजचे पालक आणि पाल्य जितका संवाद करतात त्या काळात ते थोडं अंतर असायचं. आपली ग्रामव्यवस्था, आपली कुटुंब व्यवस्थाच तशी होती. परंतु आज मी जेव्हा अवलोकन करतो त्यांच्या विचारांचं तर मला असं वाटतं की कदाचित माझ्या वडिलांना वाटत असेल त्या काळात की फार फार तर यानं एखादा शिक्षक व्हावं, एखाद्या संस्थेवर नोकरी करावी किंवा जिल्हा परिषदेला वगैरे नोकरी करावी. याच्यापेक्षा मोठं त्यांचंही स्वप्न नव्हतं आणि माझंही नव्हतं. ही संस्था काय ठरवून झालेली नाही, ही गरजेतून तयार झालेली संस्था आहे आणि त्यापुरतं शिक्षण माझ्याकडं होतं. आणि त्या काळामध्ये नॅचरली कुठल्याही तरुणाला जेव्हा त्याचं PG होतं, मी MA इंग्लिश BEd आहे, तर साहजिकच मी कुठल्या तरी संस्थेत काम केलं पाहिजे आणि त्यासाठी मी प्रयत्न केले. तसं मी 2 संस्थांमध्ये शिक्षक म्हणून कामालाही होतो. मी ते करत करत वसतिगृहाची सुरुवात केली होती आणि एवढ्यापुरतंच ते मर्यादित होतं. यापेक्षा जास्त काही त्यांची अपेक्षा होती असं मला नाही वाटत. सर, निश्चितच गरजेतून संस्थेची उभारणी झाली, पण गरजेतून माणसाला मार्गही सापडत असतात आणि ते मार्ग तुम्हाला चांगले सापडत गेले.
मग आता एक एक मार्ग टप्प्याटप्प्यानं कसं तुमचा या स्टेपपर्यंत घेऊन आला बरं प्रगतीचा? बघा, तुम्हाला थोडक्यात सांगितलंच मी 2001 ते 2006 प्रत्यक्ष शाळा आणि महाविद्यालयाची सुरुवात झाली. 6 साली माझ्याकडे साधारण 600 विद्यार्थी होते, त्यातले 200-250 मुली होत्या आणि 350-400च्या आसपास मुलं होती. मग जशी शाळा मिळाली तर शाळेचे वर्ग सुरू झाले. मग जमिनीसाठी शोधाशोध सुरू झाली. एका छोट्या गल्लीमध्ये सुरू झालेली ही शाळा होती. मग आता तिला विस्तार करायचा म्हटलं तर कुठल्या तरी बाहेरच्या आउटलेट्समध्ये आपल्याला जायला लागेल. मग परभणीचा गंगाखेड रोड असेल, जिंतूर रोड असेल, इकडं पाथरी रोड असेल, आम्ही जागा शोधायला सुरुवात केली. थोडंसं वस्तीपासून बाहेर का असेना, कारण निवासी वसतिगृह करायचं म्हटलं तर आम्ही वस्तीपासून थोड्या दूरच्या अंतरावर जागा शोधायला सुरुवात केली. हे सगळं करत असताना पाथरी रोडवरती आम्हाला जागा सापडली. मी तिथं 2 एकर 2006 साली जागा खरेदी केली. जागा झाली, त्यानंतर मग इमारतीचा प्रश्न होता. मग कुठल्या तरी बँकेकडं जायचं, त्यातनं फायनान्स उभा करायचा. जसं 2006ला शाळा मिळाली तर आम्ही 5वी-6वीचे वर्ग सुरू केले. टप्प्याटप्प्यानं नैसर्गिक वाढीतून वर्ग वाढत होते. मग इमारतीची रिक्वायरमेंट होती. सुरुवातीला आम्ही टीन शेडमध्ये इमारत उभी केली. मुलांचं वसतिगृह RCC मध्ये सुरुवात केलं. मग त्यांचं किचन शेड असेल, त्यांच्या क्लासरूम्स असतील, त्यांचं फर्निचर असेल, शिक्षकांची अपॉइंटमेंट्स असतील, मग जाहिराती असतील, असं करत करत टप्प्याटप्प्यानं कर्ज काढणे, विस्तार करणे, कर्ज काढणे, विस्तार करणे, हा टप्पा आज देखील आजतागायत असाच चालू आहे. पण मला ही किंवा आमच्या संस्थेच्या जेव्हाही मिटिंगा व्हायच्या तेव्हा आम्हाला ही एक गोष्ट मात्र प्रकर्षानं जाणवत होती की आपण पारंपरिक शाळासारखी शाळा जर चालवली तर या शाळेला जास्त भवितव्य नाही. कारण समाजामध्ये इतरही स्पर्धेमध्ये शाळा होत्या. आपल्याला काहीतरी वेगळं द्यावं लागेल तर पालक सातत्यानं आपल्याकडे येतील. आपल्याला निकाल आणि संस्कार या 2 बाबी सातत्यानं टिकवून ठेवाव्या लागतील. नुसत्या टिकवूनच नाही तर त्याच्यात दिवसेंदिवस काहीतरी नवीन करायला लागेल तरच हे टिकेल. अशा आशयानं, अशा विचारानं आम्ही प्रत्येक दरवर्षी काहीतरी नवीन द्यायचं या हेतूनं त्याची पायाभरणी करत गेलो. आणि मला आठवतंय की ज्या काळामध्ये सेमी इंग्लिश सारखा प्रयोग असेल किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी असेल, मग त्याच्यामध्ये स्कॉलरशिप एक्झाम्स आहेत, नवोदयसारख्या एक्झाम्स आहेत, किंवा त्या वर्गाच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, त्यानंतर क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, यामध्ये जिजाऊ ज्ञानतीर्थानं या 15-20 वर्षामध्ये परमोच्च निकाल दिलेले आहेत. म्हणजे इव्हन स्कॉलरशिपला जिल्ह्यातून पहिला असेल, नवोदयला विद्यार्थ्यांचे सिलेक्शन असेल, त्याबरोबर NTSC सारख्या परीक्षा असतील, आत्ताच्या काळामध्ये NMS सारख्या परीक्षा असतील, IIPT सारख्या परीक्षा असतील, ऑलिम्पियाड सारख्या परीक्षा असतील, मराठीतून सेमी इंग्रजी माध्यम असेल आणि आता सेमीतून इंग्लिश मीडियम असेल आणि इंग्लिश मीडियममधून आता फाउंडेशनची तयारी असेल, त्याचबरोबर 11वी-12वीसाठी नीट JEEचं प्रिपरेशन असेल. काळानुसार बदलत गेलेल्या ज्या गरजा आहेत, जसं की आज आमच्या संस्थेमध्ये साधारण 4 डॉक्टर्स म्हणजे शिक्षकी पेशात येऊन अध्यापनाचं काम करतात. किमान 7 ते 8 इंजिनियर्स आहेत, काही फार्मासिस्ट आहेत, काही नेट सेट म्हणजे 3-4 आमच्याकडं नेट सेट क्वालिफाईड टीचर्स आहेत. त्याचबरोबर जे काही आम्ही सांस्कृतिक उपक्रम घेतो किंवा वेगवेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे अवेलेबल आहेत आज भारतभरात किंवा भारताच्या बाहेर सुद्धा, त्यांचं सुद्धा इंटरॅक्टिव्ह टाईप ऑफ एज्युकेशन आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना आज घडीला अवेलेबल करतो. आता हे मी सांगताना रॅपिडली सांगतोय, पण 2008 ते 2022-23 हा कालखंड आहे. त्यामध्ये एक वेगळा अनुभव म्हणून कोरोनाचा कालखंड आहे, ज्याला आमची संस्था ऑल ऑफ अ सडन आम्ही ऑनलाईन शिफ्ट झालो किंवा ऑनलाईन पद्धतीनं मोबाईलच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून किंवा ॲनिमेटेड कंटेंटच्या माध्यमातून एज्युकेशन मुलांपर्यंत कसं पोहोचवता येईल, म्हणजे संकटात संधी ज्याला आपण म्हणतो, तर कोरोनानं पण आम्हाला बरंच काही शिकवलं. तर ह्या 15-20 वर्षाचा जो धावता प्रवास आहे, या प्रवासामध्ये सातत्यानं बदल स्वीकारणं. क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्हाला मला सांगायला आनंद होतो की 2011 साली महाराष्ट्र राज्याच्या अंडर-19 कबड्डी संघाचे आम्ही विजेते होतो. म्हणजे राज्य स्तरावर आमचा संजय झाकणे नावाचा 2016-17चा काहीतरी आय थिंक विद्यार्थी हा नॅशनल रनरअप होता मॅरेथॉन रनिंगमध्ये. म्हणजे इतके टोकाचे सुद्धा रिझल्ट क्रीडा क्षेत्रामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी दिले. काही आमचे विद्यार्थी आज फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतात, काही एअर होस्टेस झाले वगैरे वगैरे. म्हणजे हे जे नाविन्यपूर्ण होते हे ग्रामीण भागातल्या मुलांसाठी पहिल्यांदाच त्यांनी ऐकलेल्या गोष्टी. आमची एक सीमा कदम नावाची विद्यार्थिनी आज एअर होस्टेस आहे, अधिक खेड्यातून आलेली विद्यार्थिनी. म्हणजे तुम्ही कल्पना करा
की हे सगळे शहरी ज्याला जॉब म्हणतो आपण, तर आज एखाद्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या मुलामुलींनी एअर होस्टेस सारख्या क्षेत्रात जाणं हे अचंबित करणारं होतं. म्हणजे इवन हे स्ट्रायकिंग होतं. आणि याच सगळ्या गोष्टींमुळं आमची जी ऊर्जा आहे ती सतत वाढती राहिलेली होती. आणि आजही आम्ही अनेक नानाविध प्रयोग एज्युकेशनमध्ये करतो आणि त्याचंच फलित म्हणून आजही आत्मविश्वासानं लोक आमच्याकडे येतात. आम्ही सुद्धा आत्मविश्वासानं संस्थेची पुढची वाटचाल करतो आहोत. आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये जे अपडेट्स पाहिजेत एज्युकेशनमध्ये त्याच्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत. इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे शिक्षकसुद्धा आमच्या संस्थेमध्ये कसे कार्यरत होतील बाय एनी मीन्स, म्हणजे फिजिकली असतील किंवा इंटरॅक्टिव्ह पद्धतीनं असतील किंवा ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून असतील, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही आजही स्वप्न पाहतो आहोत आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. निश्चित सर, आपण खूप छान माहिती दिली. आपल्या संस्थेच्या प्रगतीचा आलेख खूप छान मांडला तुम्ही. पण एक असं म्हणता येईल की मातोश्री जिजाऊ ग्रामविकास मंडळ जे आहे, ग्रामविकास मंडळ आहे, म्हणजे सांगायचं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी खूप तुम्ही शैक्षणिक सुविधा इथं उपलब्ध करून दिल्या आणि आज त्यांची बौद्धिक कसोटी दाखवून प्रगती केलेली आहे. त्याला निश्चितच पाया आपला आहे. आपल्या ज्या संस्थेच्या मार्फत आता कोणकोणते युनिट चालतात बरं, किती आहेत आता सगळं एकंदरीत सगळं? मातोश्री जिजाऊ ग्रामविकास मंडळांच्या माध्यमातून जिजाऊ ज्ञानतीर्थ कनिष्ठ महाविद्यालय, ज्याच्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालय परभणी, ज्याच्यामध्ये आर्ट्स आणि सायन्स शाखा चालते. तिथे एक साधारण 200-250 विद्यार्थी 300 विद्यार्थी या 2 वर्गामध्ये शिकतात. त्याचबरोबर वर्ग 5वी ते 10वी जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय या नावाने परभणीमध्ये एक युनिट चालतं. त्याचबरोबर वर्ग 1ली ते 5वी रामरावजी लोहट पब्लिक स्कूल आणि 6वी ते 10वी रामरावजी लोहट पब्लिक स्कूल असं 2 त्याचे विभाजन आहे. तर हे इंग्रजी माध्यमाची शाळा या युनिटमध्ये चालते. त्याचबरोबर जिजाऊ ITI इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुद्धा या कॅम्पसमध्ये चालतं. आणि असंच एक युनिट मानवत तालुक्यामध्ये रुडी या गावी आहे, ते सुद्धा वस्तीच्या बाहेर आहे आणि तिथं सुद्धा वर्ग 1ली ते 10वी जिजाऊ ज्ञानतीर्थ याच नावाने शाळा चालते. आणि रामरावजी लोहट पब्लिक स्कूल आता ती सेल्फ फायनान्स शाळा आहे, तर तिथं इंग्रजी माध्यमाची शाळा तिथंही त्या कॅम्पसमध्ये चालते. छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय हे मानवत या ठिकाणी चालतं. तिथं कला आणि विज्ञान या 2 शाखेमध्ये मुलं शिक्षण घेतात. सांगायचं तात्पर्य हे आहे या माध्यमातून की या दोन्ही शाळांमध्ये प्रत्येक वर्ग हे डिजिटल आहे. म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांना डिजिटल ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्स देणारे कदाचित, म्हणजे मला इतर शाळांचं माहिती नाही, पण प्रत्येक वर्गात डिजिटल बोर्ड असणारी कदाचित जिजाऊ ज्ञानतीर्थ ही एकमेव शाळा असेल असं मला वाटतं. नुसतं आपण डिजिटल बोर्ड दिले म्हणून चालत नाही, तर त्यामध्ये येणारं कंटेंट असेल, तुमचे टीचर्स त्याला किती टेक्नोसॅव्ही आहेत, ते किती त्याचा वापर करतात. आणि तुम्ही डिजिटल बोर्ड आणला म्हणजे ती फक्त जाहिरातीपुरता नसून तर खऱ्या अर्थानं त्याचा तंतोतंत वापर जेव्हा शिक्षक करतील, विद्यार्थी त्याला यूज टू होतील, तर तंत्रज्ञान आज तुम्हाला तुमच्या टिप ऑफ द फिंगर आहे. आणि त्याच्या माध्यमातून एक सकस, दर्जेदार आणि स्पर्धात्मक शिक्षण या दोन्ही शाळांमधून आम्ही ह्या वेगवेगळ्या युनिटच्या माध्यमातून इवन ITIला सुद्धा आज आमचे 200 विद्यार्थी औरंगाबादच्या एका कंपनीमध्ये ॲज अ ट्रेनी म्हणून तिथं आता कार्यरत झालेले आहेत. म्हणजे शॉर्ट पिरियडमध्ये मुलांना स्वतःच्या पायावर स्किल देऊन उभं करण्याचं सुद्धा काम खऱ्या अर्थानं ग्राम विकास मंडळ जो संकल्प आणि जो नाव आपण त्या संस्थेला दिलेलं आहे, तर ते साध्य करण्याच्या दृष्टीनं आमची पावलं पडत आहेत. याचबरोबर हे झालं शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा आमचं ग्रामविकास मंडळ काम करतं. याच्यामध्ये आधार शिक्षणाचा संकल्प जिजाऊ ज्ञानतीर्थचा नावाची एक योजना आम्ही 2012 पासून चालवतो. या योजनेमध्ये परभणी, जालना, हिंगोली, नांदेड, बीड या परिसरातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचं विनाशुल्क संगोपन 2012 ते 2018 पर्यंत आम्ही मोठ्या प्रमाणात केलं. थोडं कोरोना काळानंतर त्याला नाईलाज असतो, थोडं फायनान्शियल क्रायसिस आल्यामुळं थोडं त्याला ब्रेक लागला. परत आता 23 पासून त्याचं जोमानं काम आम्ही सुरू करतो आहोत. आत्तापर्यंत साधारण 300 विद्यार्थ्यांना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विनाशुल्क संस्थेनं शिक्षण दिलेलं आहे. आणि त्याच्यातले अनेक विद्यार्थी आज सरकारी नोकऱ्यांमध्ये आहेत, व्यवसायामध्ये आहेत, स्किल काहीतरी त्यांचं डेव्हलप करून ते त्यांच्या कुटुंबाचा आधार बनलेले आहेत. तर आम्हाला एक खूप मोठं समाधान आणि आनंद या गोष्टीचा आहे की आपण स्वार्थासोबतच परमार्थ याची जोड देऊन खऱ्या अर्थानं जे उद्दिष्ट एखाद्या संस्थेचं असायला पाहिजे की आपण समाजाने आपल्याला मोठं केलेलं आहे, तर आपण समाजाचं एक उत्तरदायित्व आपल्याकडं असलं पाहिजे, आपण काहीतरी देणं लागतो या हेतूनं या योजनेतून अनेक मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिलेली आहेत. आणि अनेक गरजू मुलांना आजही आम्ही विनाशुल्क पद्धतीनं निवासी शिक्षण देतो आहोत. शेकडो विद्यार्थ्यांची मला नावं सांगता येतील की ज्यांनी या सगळ्या आमच्या
योजनेतून लाभ घेऊन स्वतःला उभं केलेलं आहे. निश्चितच सर, आपण जे सामाजिक कार्य करता, शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक कार्य सुद्धा तुम्ही खूप करत आलेला आहात. हे आपण आता आपल्या श्रोत्यांच्या पुढे आपली पूर्ण व्यथा किंवा कथा आपण मांडलीच आहे. आपण ऐकत आहात रेडिओ परभणी 90.8 FM, आपली परभणी, आपला आवाज. सर, परंतु आता मला सांगा की 2001 ते आता हा साधारणतः 2024चा काळ, 22-23 वर्षाचा काळ हा जो आहे, हे तुमचा अगदी खडतर प्रवास करत कष्ट करत आणि अगदी संयमानं तुम्ही त्यावर मात करत हे आपली आता प्रगती आपण करत आलेला आहे. एकंदरीत आता तुम्हाला मागे वळून पाहताना काय वाटतं बरं, हा आपला प्रवास जो आहे मागचा मांडाल की जेणेकरून त्यांनाही त्यातून प्रेरणा मिळेल? नक्की, फारच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आणि बेरोजगारी काय असते, त्याची चटके काय असतात, त्या काळात आपली मानसिकता आपण कशी टिकवली पाहिजे, आत्मविश्वास कसा मेंटेन केला पाहिजे, हे सगळं मला वाटतं ह्या 22-23 वर्षाचं जर अवलोकन केलं तर लक्षात येईल. मी श्रोत्यांना आवर्जून एक गोष्ट सांगेन की मी ज्या संस्थेमध्ये सुरुवातीला कार्यरत होतो तिथं मला फक्त 900 रुपये, त्या काळातला 900 म्हणजे आजचा 9,000 असं गरी धरायला हरकत नाही, एक 8-9 हजार पगार होता. परंतु ते मला 3-4 महिन्यातून एकदा मिळायचा. आजही जे तरुण कदाचित ही मुलाखत ऐकत असतील त्यांच्यासाठी मी एक संदेश देईल की तुम्ही अट्टहास कशाचा करायचा हे आपल्याला कळालं पाहिजे. मी त्या काळामध्ये जर तत्कालीन संस्थाचालक सन्माननीय करेवार सर, मी यांच्या सोबत हुजत घातली असती की सर मी 4 महिने झालं काम करतोय, तुम्ही 4 महिन्याला एकदा पगार देताय, मी कसं भागवायचं, मी जाणं येणं कसं करायचं, म्हणजे ही इमॅच्युरिटी आहे. मला वाटतं मला त्या युनिटमधून काय मिळवायचं होतं हे माझं निश्चित होतं. मला पगार अपेक्षितच नव्हता, उलट मला काहीतरी शिकायला मिळतंय, मला काहीतरी नवीन चालना मिळते, एक उद्योग मला खुणावतोय याच्यातून, एक व्यवसाय, एक यंत्रणा मला खुणावते, हे मला त्या काळात नक्की लक्षात आलेलं होतं. आणि कदाचित हे जीवनकार्य होऊन जाईल असं कुठंतरी संकेत, सिक्स सेन्स ज्याला आपण म्हणतो, तर ते त्या काळामध्ये बहुतेक मला वाटलं असेल. म्हणून मी कधीही पगारासाठी आग्रह केला नाही. 4 महिन्याला का होईना आपल्याला काही ना काहीतरी मिळतंय एवढं माझ्यासाठी पुरेसं होतं. मित्रांनो, मी तुम्हाला या मुलाखतीच्या माध्यमातून सांगेन की जो बेरोजगार तरुण त्या काळामध्ये केवळ 900 रुपये महिन्यावरती काम करायचा, या 22-23 वर्षामध्ये अशी एक आर्थिक व्यवस्था या सगळ्या धडपडीच्या माध्यमातून निर्माण झाली. मी त्याला म्हणणार नाही मी ते सगळं एकट्यानं केलं, त्याला अनेक हात लागलेले, पालकांचे विश्वास लागलेला, विद्यार्थ्यांचे कष्ट आणि माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांचे एकूण तळमळीने ही संस्था उभी राहिलेली, माझ्या कुटुंबाचं समर्पण असेल, ह्या सगळ्यातून हे उभं राहिलेलं आहे. पण ज्या संस्थेच्या ज्यांनी कोणी मुहूर्तमेढ माझ्यासारख्या माणसाने रोवली असेल, जो 900 रुपये महिन्यानं काम करत होता, त्याच संस्थेचं आजचं जर कर्मचाऱ्यांचं पेमेंट जर तुम्ही काउंट केलं, तो जो रेशो आहे तर तो आज आहे साधारण 35 लाख रुपये प्रति महिना. माझ्या संस्थेतल्या दोन्ही शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांची, सहकाऱ्यांची पगार आज 35 लाख रुपये महिना आम्ही देऊ शकतो. तर ही सुरुवात आणि आजचा वर्तमान, मला वाटतं हा रेशो खूप मोठा आहे. आपण आपल्या विचारावर कायम राहिलं पाहिजे, आपल्या कष्टावर कायम राहिलं पाहिजे. याचा अर्थ सगळं सुरळीत या 22 वर्षात झालं असं नाही. अनेक चढ उतार आले, खूप संकट आली, प्रचंड वेदनादायी काही घटना घडल्या. कित्येकदा आपण हे बंद करावं, आपण हे थांबावं, आपण नवीन काहीतरी करू, असेही विचार या 22-23 वर्षात आले. परंतु एक निकोप विचार, सुदृढ विचार अंतिमतः कायम राहिला. आणि जो व्यक्ती 900 रुपये महिन्याच्या पगारावर काम करणारा, 4 महिन्यात एकदा पगार घेणारा, सायकलवरती अपडाऊन करणारा, ज्या वेळेला जे मिळेल, जसं मिळेल तसं उदरनिर्वाह करत आज त्या संस्थेचं जर मासिक वेतन जर आपण पाहिलं तर ते 35 लाखाच्या पुढे आहे. तर मला वाटतं कुठल्याही धडपड करणाऱ्या तरुणासाठी ही गोष्ट खूप आश्वासक आहे. आपण सातत्यानं प्रेरणेसाठी खूप मोठमोठाली पुस्तकं वाचतो, मोठमोठाले प्रेरणादायी व्याख्यानं ऐकतो, कुठे व्हिजिट्स करतो, आपल्याला वाटतं की अमुकच प्रेरणा पण आपल्या अवतीभोवती सुद्धा अशा अनेक घटना घडत असतात. परभणीत मी एकटाच नाही तर अनेक संस्था माझ्या पद्धतीनं उभ्या राहिलेल्या आहेत. तर त्याचं जरी तुम्ही अवलोकन केलं तरी असं लक्षात येईल की सातत्यपूर्ण जर कष्ट करत गेलं, विचारावर कायम राहिलं, तर आपण प्रचंड मोठी व्यवस्था निर्माण करू शकतो. नुसते आर्थिकच नव्हे तर समाजाला सुद्धा तिचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. आणि जिजाऊ ज्ञानतीर्थ त्याचं एक, मला वाटतं, एक उत्तम उदाहरण आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून एक गोष्ट फक्त सांगायची विसरलेली, तेवढी परत एकदा सांगतो. सामाजिक चळवळीत काम करत असताना, शैक्षणिक काम करत असताना आपण समाजाचं देणं लागतो, या हेतूनं आम्ही मांडाखळी विकास अभियान, माझं गाव मांडाखळी, तालुका परभणी, हे एक विकास अभियान 2016 ते 2019 या दरम्यान
अभियान आम्ही गावाकडे चालवलं. त्यातून जलसंधारणाचं खूप मोठं काम मांडाखळीवासियांच्या माध्यमातून केलं. जसं आत्महत्याग्रस्तांच्या शिक्षणासाठी आम्ही काम करतोय, तर यापुढे समाजातील अनेक प्रज्ञावंत मुलांना विनाशुल्क पद्धतीनं किंवा आर्थिक आधार देत कसं शिकवता येईल यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नवत आहोत. या मुलाखतीच्या माध्यमातून जे श्रोते ऐकतायत त्यांना मी एक आवाहन करू इच्छितो की वेगवेगळ्या सामाजिक घटकातील जे प्रज्ञावंत मुलं आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे परंतु शिकण्याची तीव्र इच्छा आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या स्तरावर काही अलौकिक काम केलेलं आहे, अशी मुलं मुली तुम्ही एक संदर्भ म्हणून माझ्याकडे पाठवू शकता. माझ्या सगळ्या निवड प्रक्रियेमध्ये अशी मुलं जर यशस्वी झाली तर त्यांचं अख्खं आयुष्य उभं करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. या निमित्तानं, या मुलाखतीच्या निमित्तानं मी आवाहन करतो की अशा मुलांना आपण आमच्या संस्थेपर्यंत पोहोचवावं आणि त्या संधीचा लाभ घ्या. निश्चित नितीन लोहट सर, एकंदरीत आपला प्रवास जर पाहिला तर संयम खूप महत्वाचा तुम्ही बाळगलेला आहे. लोकांना विश्वास दिलेला आहे, हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. संयम, विश्वास, कष्ट, परिश्रम आणि कुठल्याही कामाचं सातत्य आणि तणावमुक्त जीवन, यातूनच प्रत्येक दिशा तुम्हाला नवी सापडत गेली. तुम्ही विश्वास देत गेलात आणि प्रत्येक दिशेला तुम्ही नवा किरण तुम्ही लोकांच्या समोर मांडला, प्रकाश देत राहिलात आणि पालकांचा विश्वास जपत जपत, वडिलांचा विश्वास आशीर्वाद घेत आज तुम्ही जिजाऊंचा आशीर्वाद घेत ज्ञानाचं तीर्थ उभा केलं. ज्ञानदान करत करत अगदी हे तीर्थ अगदी समाजातील प्रत्येक घटकाला वाटत वाटत त्यांचे आशीर्वाद निश्चित आपल्या संस्थेला लाभतीलच. आणि जो प्रवास आहे प्रेरणादायी आपला, निश्चित नवतरुणांना यशदायी ठरेल, त्यांना नवी दिशा दाखवेल अशी आशा करूया. आपण जी रेडिओ परभणी 90.8 FM ला आपला वेळ दिला, आपली जीवन कथा इथं मांडली, व्यथा मांडली आणि नवीन स्वप्न घेऊन तुम्ही अशीच आपल्या संस्थेची प्रगती करत राहू, हेच आमची अपेक्षा. दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. श्रोते, आताच आपण परभणी येथील मातोश्री जिजाऊ ग्रामविकास मंडळ संचलित